दारू पिण्यासाठी फुकट रिक्षा न सोडल्याचा राग आणि त्यातून पितापुत्रावर गुप्ती आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला. कोल्हापुरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुंडाचा अखेर पोलिसांनी भर रस्त्यात रुबाब उतरवला. कोल्हापूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी फुकट रिक्षाने सोडण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून चौघा सराईत गुंडांनी रिक्षा चालक आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात रिक्षाचालक रवींद्र सकाराम बावणे आणि त्याचा मुलगा तेजस बावणे गंभीर जखमी झाले असून रवींद्र बावणे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 जुलै रोजी संशयित गांधीनगर येथील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी जात होते. त्यांनी रिक्षाचालक रवींद्र बावणे यांना फुकट सोडण्याची दमदाटी केली. मात्र बावणे यांनी स्पष्ट नकार दिला. याचाच राग मनात धरून संशयितांनी 24 जुलैच्या रात्री गुप्ती आणि कुऱ्हाडीने पितापुत्रावर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी स्वप्नील आडुळकर, अजय येडगे आणि लक्ष्मण बावधने या तिघांना अटक केली आहे. तर विजय उर्फ बंडू गावडे हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. हल्ल्यानंतर कदमवाडी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कठोर पाऊल उचलत सोमवारी सायंकाळी अटक केलेल्या तिघांची कदमवाडी परिसरातून धिंड काढली. ज्या ठिकाणी त्यांनी हल्ला करून दहशत निर्माण केली होती त्याच परिसरात त्यांना फिरवून पोलिसांनी त्यांचा माज उतरवला. विशेष म्हणजे मुख्य आरोपी स्वप्नील आडुळकर यांच्यावर यापूर्वी 7 ते 8 गुन्हे दाखल असून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. अजय येडगे यांच्यावरही गांजा तस्करीचे 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संपूर्ण कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोल्हापूरमध्ये दहशत माजवणाऱ्या सराईत गुंडावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे. फरार आरोपीला अटक केल्यानंतर या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.